कसं आहे? एक नंबर. ए मम्मी वाजले बघ किती. काय बनवतेस तू जेवायला? झटपट बिर्याणी बनवते. बरं. नमस्कार, आजच्या रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. आज भरपूर दिवसांनी फुल व्हिडिओ टाकत आहे. मुलांना भूक लागली खूप आणि उशीर पण झाला आहे, तर आपण चला बनवूया झटपट बिर्याणी. तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य आहे, मी कोथिंबीर घेतले, मिरची घेतले, काजू घेतलेत, बदाम घेतलेत, आळा घेतले आणि लसूण याची पेस्ट करायची. ही अशी बारीक पेस्ट करून घ्यायची तयार. ही बघा, अशी बारीक पेस्ट तयार केली मी. आणि ती चिकन धुवून घेतले, त्याच्यामध्ये चिकनवर ते टाकले, थोडं दही, मसाला घरगुती आहे, लाल तिखट आहे, हळद आणि चिकन मसाला, थोडंसं तेल आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं. व्यवस्थित पेस्ट लागली पाहिजे सगळीकडं. आता मी गॅस पेटवते, वरती भांडे ठेवले, थोडं त्यात तेल टाकूया. हे फोडणीचा मसाला टाकायचा, जे आपल्याला आवडेल ते, अख्खा मसाला, जास्त काही नाही टाकायचं त्याच्यामध्ये. चिकन टाकायचं, व्यवस्थित ते परतून घ्यायचं. चिकन टाकून परतून घ्यायचं ते व्यवस्थित. आता हे चिकन झालं आहे परतून. त्यात थोडं मीठ टाकायचं स्वादानुसार. मीठ टाकून परतून घेतले मी. आता त्याच्यावर झाकण ठेवायचं. हा भात धुवून घेतला आहे मी, तांदूळ, आणि भात करायला ठेवते. काही त्यात टाकले नाही, पहा मी. आता हे झालं आहे चिकन आपलं, हे बघा व्यवस्थित झालं आहे. हा भात त्यात टाकून घ्यायचं. अर्धा कच्चा शिजवला आहे मी, कारण ह्याच्यामध्ये वाफ दिली का तो फुलून जाईल. वरती मी अर्धा कच्चा शिजवलेला भात टाकत आहे. भात टाकून झालं आहे, असं व्यवस्थित पसरवायचं सगळीकडं. आणि त्यात मी हा बिर्याणी मसाला टाकत आहे. आपल्या घरामध्ये जे आहे त्याच्यामध्ये बिर्याणी व्यवस्थित बनवून होते. झाकण ठेवलं आहे, वाफ देते फक्त. आता पहा, 5 मिनटं फक्त मी वाफ दिले, आपली झटपट बिर्याणी तयार झाली. आत्तापर्यंत आपण माझ्या व्हिडिओला चांगला प्रतिसाद दिलात, त्याबद्दल धन्यवाद. आणि याच्यापुढे असं द्याल अशी मी अपेक्षा बाळगते. आणि चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.